झी 24 तास एक पाऊल पुढे। तर ऑलिम्पिकसाठी लंडन सज्ज झालंय आणि जसं लंडन सज्ज झालंय तसं महाराष्ट्राच्या मातीमधली एक मराठमोळी कन्या देखील सज्ज झालेली आहे। तिचं नाव आहे राही सरनोबत। राही आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे। सर्वप्रथम तिचं स्वागत करूयात। राही झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये तुझं खूप खूप स्वागत। धन्यवाद। खरं तर तू महाराष्ट्रामधून किंवा संपूर्ण देशामधली सगळ्यात कमी वयाची नेमबाज आहेस। इतका सुंदर तुझा आतापर्यंतचा सगळा खेळ झाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्र देशाला तुझ्यावरती प्रचंड अभिमान आहे की तू जातीयस ऑलिम्पिकला। पण ऑलिम्पिकच्या या सगळ्या आता तुझ्या पूर्वतयारीला सुरुवात झाली, पण तत्पूर्वी आता उद्या रवाना होतेस, तू मुंबईहून निघतेस आणि लंडनला जाणार आहेस वर्ल्ड कपसाठी। या वर्ल्ड कप बद्दल काय सांगशील? हा वर्ल्ड कप एक अनुभव म्हणून खूप महत्त्वाचा असेल, कारण त्याच रेंजवरती माझी मॅच आहे ऑलिम्पिकची 1 ऑगस्टला आणि सकाळी 9 वाजताच 22 एप्रिलला माझी मॅच आहे आणि 1 ऑगस्टला सुद्धा सकाळी 9 वाजताच माझी मॅच आहे। तर ह्या रेंजचं वातावरण किंवा ही रेंज कशी आहे, टार्गेटची उंची किंवा ह्या बारीक गोष्टी आम्हाला खूप महत्त्वाच्या असतात आणि आधी गेल्यामुळे नंतर एक नाविन्य राहणार नाही की तिथे जाऊन एक एक्साइटमेंट असते की रेंज कशी आहे किंवा तिथे काय काय आहे नवीन। पण आता बघितल्यामुळे थोडीशी ती एक्साइटमेंट कमी होईल, त्याच्यामुळे एक मी म्हणेन की सहजता येईल तिथे वावरण्यामध्ये ऑलिम्पिकच्या वेळेस। निश्चित सहजता येईल। खरं तर राही तुझं कौतुक करावं तेवढं थोडं, कारण जवळपास मागच्या ऑलिम्पिक जर आम्ही विचार केला तर मागच्या ऑलिम्पिक हा जो सगळा अनुभव आहे हा खूप तुझा मोठा आहे। तू अनेकदा तो शेअर केलेला आहे, झी 24 तासशी देखील शेअर केलेला आहे। पण ऑलिम्पिकच्या या तयारी बाबतीत आता सध्या तुझ्या डोळ्यापुढे काय नेमकी उद्दिष्ट आहेत, काय प्रमुख गोष्टी तुझ्या डोळ्यासमोर? प्रमुख गोष्टी म्हणजे मी मार्च आणि एप्रिल हे 2 महिने मी माझ्या बेसिक टेक्निकवरती काम करण्यामध्ये घालवले आणि इथून पुढचे सगळे दिवस मी म्हणेन की मेंटल ट्रेनिंग विषयी मला जास्त काम करावं लागेल, कारण ऑलिम्पिकची मॅच अशी आहे की आता मी शूटिंग 4-5 वर्ष झाली करते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी काही बदल करणार आहे किंवा काही वेगळं करणार आहे असं नाही। पण त्या दिवशी मला माझे विचार किंवा एक मेंटल पॉझिटिव्ह स्ट्रॉंगनेसनेस असतो, तो मी म्हणेन की जो मला डेव्हलप करायचा आहे, त्याच्यामुळे हे 100 दिवस मी मेंटल ट्रेनिंगवरती काम करेन। निश्चित। आणि तुला मला असं वाटतं की आपण कायम आपल्या विजयाच्या आठवणी जर आठवल्या तर आपल्याला त्या खूप स्फूर्ती मिळते। तुझ्या हत्तीहून मिरवणूक निघाली होती, मला आठवतो कोल्हापूरमध्ये, आणि आम्ही ती दाखवली होती। खरंच तुझा खूप अभिमान आहे आणि आम्हा सगळ्यांना तुझ्याकडून खूप अपेक्षा आहे। हे कायम प्रत्येक शॉट खेळताना तू लक्षात ठेव। कॉमनवेल्थमध्ये तू खेळली होतीस आणि आता ऑलिम्पिकमध्ये खेळायला जाते। फक्त 100 दिवस राहिलेत। आता या 100 दिवसांमध्ये तू आणखी काही देशांमध्ये जाणार आहेस, मगाशी बोलताना तू सांगितलं। काय नेमका तुझा कसा प्रवास असणार? सध्या आम्ही जे लंडनमध्ये जाणार आहे ती मॅच मी टेक्निकली म्हणण्यापेक्षा ॲटमॉस्फिअर जे आहे लंडनचं ऑलिम्पिक्सचं ते मी अनुभवण्यासाठी जास्त उत्साही आहे, कारण मला ही एक्साइटमेंट आत्ताच कमी करायची आहे, ऑलिम्पिकच्या वेळेला नको आहे। आणि यानंतर मी इटलीमध्ये जाणार आहे, जर्मनीमध्ये जाणार आहे, आम्ही ट्रेनिंग करणार आहे, कारण त्या देशांमध्ये साधारण लंडनसारखंच वातावरण असेल आणि त्याच वातावरणात आम्ही ट्रेनिंग करण्याचा प्रयत्न करतोय। तर ऑलिम्पिक्स हे फार वेगळं नाही आहे, याच्यासाठी माझे मेंटल ट्रेनर किंवा आम्ही प्रयत्न करतोय, कारण कसं आहे की सगळ्या लोकांकडे ऑलिम्पिकची एक्साइटमेंट खूप आहे, खूप प्रश्न आहेत की ऑलिम्पिकमध्ये मग तू जाणार आहे, तू काय करणार आहे, तू आता काय करतेय, मग तू कधी जाणार आहे लंडनला। पण एवढी एक्साइटमेंट आम्ही ठेवून नाही चालणार, त्याच्यासाठी आम्ही या गोष्टींवरती काम करतो। निश्चित। आता 100 दिवसात राहिलेत, कसं सजलंय लंडन शहर ते आम्ही आता दाखवलं, पण तू ते आताच सगळं पाहून येणार आहेस निश्चितच। त्याच्यामुळे तुझी ती एक्साइटमेंट निश्चित कमी होणार आहे आणि तू तुझ्या खेळाकडे जास्तीत जास्त लक्ष देशील। जर खेळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुझे अनेक सिनियर्स आता तुझ्या सोबत असतील या वर्ल्ड कपमध्ये। कुणाकडून तुला खूप शिकण्याची संधी आहे आता या प्रवासात? मला असं वाटतं की इंडियन शूटिंग टीम जी ऑलिम्पिकला जाते, आम्ही 9-10 जण जातोय, तर सगळ्यांना खूप मोठा अनुभव आहे। 10-12 वर्षांचा त्यांना कमीत कमी अनुभव आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे त्यांनी इतकी वर्ष परफॉर्मन्स कन्सिस्टंट ठेवला आणि ह्या ज्या शेवटच्या काही निर्णायक दिवसांमध्ये ते लोक कसे वागतात, इथंपासून ते परफॉर्म कसं करतात, मॅचेसच्या वेळी कसं विचार करतात किंवा स्वतःला काम ठेवतात, या सगळ्या गोष्टी मला ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे, कारण त्या लोकांचं हे 2रं-3रं ऑलिम्पिक आहे आणि माझं पहिलं आहे। निश्चित। आणि खरोखर वारंवार तुला सांगावं असं वाटतं की तुझा अभिमान काय, तर अतिशय कमी वयात तू ही उत्तुंग झेप घेतली, उत्तुंग भरारी घेतली आहे। आमची एक मराठी मुलगी इतक्या मोठ्या स्तरावरती जाऊन तिचा खेळ दाखवणार आहे, आम्हाला खरोखर मनापासून खूप अभिमान वाटतोय। सगळ्यात महत्वाची गोष्ट की या आधी महाराष्ट्राला, देशाला खाशाबा जाधवांनी हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये एक पदक मिळवून दिलं होतं। आता वीर धवल देखील तुझ्यासोबत येतोय, स्विमिंग सारखा अतिशय त्याचाही अवघड खेळ आहे। तर ही सगळी कोल्हापूरची मंडळी आहे, या आधी कोल्हापूरनं पदक मिळवून दिलंय, आम्ही पुन्हा अपेक्षा ठेवावी का तुमच्याकडे?
हो, नक्की, का नाही. आणि वीर धवलचे तर 2-3 इव्हेंट्स आहेत, तर 3-4 मेडल्सची अपेक्षा तुम्ही ठेवू शकता, एकाच नाही. आणि असं आहे की वीर धवलला तर आधीच्या ऑलिम्पिकचाही अनुभव आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला तो जास्त चांगला प्रिपेअर्ड असेल. आणि माझा विचार झाला तर ऑलिम्पिकला जे कोणी माझे प्रतिस्पर्धी असणार आहेत, तर त्यांच्यासोबत मी आधीसुद्धा खेळलेली आहे. त्याच्यामुळे नवीन प्रतिस्पर्धी किंवा नवीन परफॉर्मन्स किंवा काही वेगळं घडणार आहे असं नसणार आहे. त्याच्यामुळे मलाही वाटतं की माझाही चांगला परफॉर्मन्स असेल. निश्चित रंजन सोधी आहे, गगन नारंग आहे, इतर खूप सिनियर्स आहेत तुझे. त्या सिनियर्स कडून तुला काय अपेक्षा आहेत? म्हणजे आम्ही देशवासियांनी खरं तर आता तुम्ही ही सगळी मुलं नवीन पुढे येत आहेत, जुन्या खेळाडूंचा देखील खूप चांगला खेळ होतोय. किती पदकांची अपेक्षा आम्ही ठेवावीत आणि त्यांच्याकडून तुला आणखी काय विशेष शिकता येईल? मी म्हणेन की जे माझे सिनियर खेळाडू आहेत तर त्यांनी आधी 1-2 ऑलिम्पिक खेळलेले होते, तरी सुद्धा ते इतक्या ईर्षेने आज सुद्धा खेळतात की त्यांना अजून 2-3 ऑलिम्पिक्स खेळायचे आहेत. तर इतके दिवस किंवा इतकी वर्ष ते मी म्हणेन की एक महत्वाकांक्षा बाळगून आहेत. तर ही महत्वाकांक्षा कशी टिकवून ठेवायची हे मी त्यांच्याकडून शिकू शकते. आणि अपेक्षा म्हणाल तर तुम्ही शूटर्सकडून नक्की करू शकता, कारण बरेच दिवस झाले किंवा बरीच वर्ष झाले की भारतीय नेमबाज खूप चांगली कामगिरी करतायत आणि ऑलिम्पिक त्यासाठी खूप वेगळं आहे किंवा खूप मोठं आहे असं मला नाही वाटत. आता तू शेवटच्या वर्षाला बीबीएला शिकतेस. खरं तर तू आयडॉल आहेस. तुला बघून खूप लोक खेळामध्ये येण्याची इच्छा आहे बऱ्याचदा, विशेषतः मुलींना. पण काय असतं की एखादा खेळाडू मोठा झाल्यानंतर सगळे त्याच्याकडे पाहत असतात की नाही मलाही असं व्हायचंय. पण खरोखर तुझी मेहनत खूप कठोर आहे. आता सध्या तुझी नेमकी दिनचर्या काय असते? कारण ज्यांना आता तुझ्यासारखं व्हायचंय, अनेकांना अशी इच्छा आहे, अनेक पालकांना देखील आपल्या मुलांकडून अपेक्षा असते, मग त्याला मेहनत कठोर आहे. तुझं नेमकं काय, कशा पद्धतीचं शेड्यूल असतं? शेड्यूल आमचं वातावरणानुसार बदलतं असं मी म्हणेन, कारण सध्या आपल्याकडे खूप उन्हाळा आहे आणि लंडनमध्ये खूप थंडी आहे. त्याच्यामुळे मला गरमीमध्ये ट्रेनिंग करायचं नव्हतं, म्हणून मी आणि माझ्या कोचनी सकाळी 7 ते 12:30 असं थोडंसं ट्रेनिंग शेड्यूल ठेवलं होतं. कारण माझा जो इव्हेंट आहे तो आउटडोर आहे, त्याच्यामुळे तिथं गरमीचा, पावसाचा, वाऱ्याचा खूप फरक पडतो. त्याच्यामुळे मी सकाळी 7 ते 12:30 मोठं सेशन करायचे आणि दुपारी 2:30 ते 4:30 माझं मेंटल ट्रेनिंग आणि त्यानंतर फिजिकल ट्रेनिंग. पण ह्या सगळ्यामध्ये 6, 6:30 वगैरे वाजतात. आणि ह्या सगळ्यांमध्ये माझं ट्रेनिंग जे सकाळपासून मी करते दुपारपर्यंत, त्या सगळ्याचं डिस्कशन रात्री 8 वाजता मी आणि माझे कोच जेव्हा डिनर घेतो तेव्हा आम्ही तिथं डिस्कशन करतो. त्यामुळे मी म्हणेन की माझं सगळं शूटिंग बंद होतं ते रात्री 9 वाजता. म्हणजे थेट सकाळी अगदी दिवस उगवल्यापासून ते दिवस मावळल्यानंतर 4 तास होईपर्यंत तुझं सगळं काम सुरू असतं. ही सगळी इतकी कठोर मेहनत आहे. तुझ्या कोचचा उल्लेख केला, तुझ्यासोबत युक्रेनचे कोच आहेत. कशा पद्धतीचा त्यांचा तुझ्याशी ताळमेळ आहे आणि काय त्यांच्याकडून तुला शिकायला मिळालं आणि एकूणच तुमच्या दोघांमधलं कसं ताळमेळ आणि त्याचा किती चांगला फायदा तुझ्या खेळात तुला दिसतो? मी जेव्हा ऑलिम्पिकला क्वालिफाय झाले तेव्हा माझ्यासोबत हे कोच नव्हते, तेव्हा मला रादर कोचच नव्हते. आणि ज्यानंतर हे कोच आले त्यानंतर मला आमचा थोडा ताळमेळ बसायला वेळ लागला. त्या कालावधीत माझे 1-2 परफॉर्मन्स खराब पण झाले होते. पण सध्या असं आहे की आम्हाला एकत्र राहून जवळपास 1 वर्ष झालं, पण आता आमचं एकदम ताळमेळ चांगला आहे. आणि त्यांना पण कळाले की मला कशा पद्धतीची ट्रेनिंग आवडते करायला आणि मलाही कळले की त्यांना माझ्याकडून काय पाहिजे. त्याच्यामुळे ते माझ्याकडून व्यवस्थित ट्रेनिंग करून घेतात आणि मला असं म्हणायचं आहे की मला जशी पाहिजे तशी ती मला ट्रेनिंग करू देतात. असं त्यांची फार बंधनं नाही आहेत की एवढाच वेळ करायची किंवा एवढीच करायची. एखाद दिवस मला कंटाळा आला तर मी कमी पण ट्रेनिंग करते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणि कोचचा फायदा पण मला खूप झाला. आणि ते इतके मोठे 75 वर्षांचे आहेत माझे कोच आणि त्यांचे 15 स्टुडंट्स जे आहेत विद्यार्थी वेगवेगळ्या देशांमधले, ते वर्ल्ड चॅम्पियन आहेत, ऑलिम्पिक चॅम्पियन आहेत. तर त्यांना एक चांगला खेळाडू कसा घडवायचा किंवा त्याच्याकडून काय करून घ्यायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे मला जास्त विचार नाही करायला लागत की मी काय करायला पाहिजे. आणि तशी कोल्हापूरची, महाराष्ट्राची माती तशी खूप 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 हुशार आहे आणि तिला घडवायला जास्त वेळ लागत नाही. तुला या सगळ्या संपूर्ण आता ऑलिम्पिकमध्ये किंवा आता तू वर्ल्ड कपसाठी जातेस, कोण प्रतिस्पर्धी आहे जगातल्या कुठल्या देशाच्या मुलामुलींची किंवा तुझ्या गटामध्ये जे तुझे स्पर्धक आहेत ते कोण आहेत? मी म्हणेन की माझ्याच इव्हेंटमध्ये असं नाही, पण संपूर्ण शूटिंगमध्येच चायनीज शूटर्स खूप चांगले करतायत बऱ्याच वर्षांपासून. आणि कसं आहे की जसं आपण आपल्या नेमबाजी टीममध्ये बघतो की बऱ्याच वर्षापासूनचे शूटर तेच आहेत, पण असं चायनीज टीममध्ये नाही आहे. दरवेळेला त्यांचे नवीन नवीन शूटर्स आपण बघत असतो किंवा ते नवीन शूटर्सना संधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये देतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे भरपूर चांगले शूटर्स आहेत, त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत. तसं आपल्याकडे एवढं नाही अजून, पण जे कोणी आहेत ते नक्कीच चांगले आहेत असं मी म्हणेन. त्याच्यामुळे चायनीज शूटर्सचं आम्हाला आव्हान खूप असेल तिथे. निश्चित हे सगळं आव्हान किती मोठं असलं तरी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तू निश्चित मेडल आणशील आणि एक दिवस तू भारतात परत आल्यानंतर जेव्हा मेडल घेऊन परत येशील तेव्हा असाच या स्टुडिओमध्ये तुझ्या सन्मानार्थ एक छानसा कार्यक्रम ठेवू. ह्या सगळ्यांची अपेक्षा महाराष्ट्राकडून, देशाकडून, झी24 तासकडून, सगळ्यांच्याकडून तुला तुझ्या या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तू स्टुडिओमध्ये आलीस, थँक्यू. धन्यवाद. झी24 तास, एक पाऊल पुढे.